तसं बघायला गेलं तर शनिवार रविवारी फार कमी टिफिन असतात, असला तर एखाद दुसरा असतो. तर या शनिवारी सुद्धा असंच झालं. एकच टिफिन होता म्हणून मी आपले निवांत होते. तोपर्यंत एक नवीन कस्टमरनी सकाळी टिफिन नेला होता. त्यांनी सांगितलं की आम्हाला संध्याकाळी सुद्धा टिफिन पाहिजे आणि आम्हाला भाकरी मिळेल का? तर आता म्हटलं दुसरा जो टिफिन आहे ते सुद्धा भाकरी खातात आणि मग म्हटलं तिन्ही टिफिनला भाकरीच बनवून देऊ. तोपर्यंत आमच्या एका नेबरचा फोन आला की त्यांना सुद्धा टिफिन पाहिजे होता. तोपर्यंत आपल्या नागपूरकरांचा फोन आला की ताई आज रात्री टिफिन पाहिजे म्हणून. तर आता नागपूरकर भाकरी खात नाहीत आणि जे नेबर आहेत ते वांगं खात नाहीत आणि असं फजिती झाली माझी. म्हणजे निवांत होते मी आणि एवढं काम वाढलं की काय विचारूच नका. भाकरी करत करत चपाती करत होते आणि नवीन कस्टमरला सांगायचं राहून गेलं की टिफिन झाल्यानंतर मी मेसेज करेल. ते लोक अर्धा तास आधीच आले. माझ्या भाकरीचा पत्ता नव्हता. म्हटलं 10 मिनटं थांबा, लगेच भाकरी करून देते. पटापट 4 भाकरी केल्या, त्यांना टिफिन भरून दिला. नंतर नेबर जे आहेत ते लवकर जेवतात रात्री, त्यांनासुद्धा पटापट 2 चपात्या भरून दिल्या. राहिलेल्या दोघांना लेट दिलं तरीसुद्धा चालतं. आज टिफिनला मस्त चमचमी अशी मसाला वांग बटाट्याची भाजी, मस्त चमचमी चण्याची भाजी, वरण भात आणि चपाती होती आणि पहिल्याच दिवशी नवीन कस्टमरला थांबायला लावलं आणि बॅड इम्प्रेशन पडलं की राव.